युद्धामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत. निर्यात ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. निर्यात बंद असल्यानं द्राक्षांचे दर गडगडल्यात. अहिल्यानगरमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. द्राक्ष बागेतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अहिल्यानगरच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर देखील झालेला पाहायला मिळतोय. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या गावामध्ये जवळपास 2 ते 2.5 हजार एकरवर द्राक्षाचं पीक घेतलं जातं. या ठिकाणी वर्षभर मेहनत करून शेतकरी द्राक्षाचं उत्पन्न काढतात. अतिशय सुंदर असं हे द्राक्षाचं पीक या ठिकाणी काढलं जातं आणि यातून जवळपास 1500 कोटीचं उत्पन्न या गावामध्ये घेतलं जातं. मात्र या वर्षी युद्धामुळे आखाती देशामध्ये जे निर्यात होणारा द्राक्ष आहे तो निर्यात होत नाहीये आणि त्यामुळं द्राक्षाचे भाव अतिशय कमी झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी हा थोडासा नाराज झालेला आहे. गेल्या काही दिवसापासून द्राक्षाचे भाव 30 ते 40 रुपयांनी खाली आलेले आहेत. 105 ते 125 रुपये किलो पर्यंत जाणारे द्राक्ष सध्या 65 ते 75 रुपये किलोच्या दरम्यान जात आहेत आणि त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. लवकरात लवकर आखाती देशातील जी निर्यात आहे ती सुरू व्हावी आणि द्राक्षाला पुन्हा भाव मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी असलेले हे द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत. लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर.